राजकारण म्हणजे लुच्च्या लफंग्या आणि कपटी लोकांचा खेळ आहे असा एक भ्रम आहे. माझं मत तसं नाही. राजकारण हा समजूतदार, शहाण्या, करुणामयी लोकांचा खेळ आहे असं माझं मत आहे. आणि त्याची उदाहरणं पण आहेत. म्हणजे ज्यांना समूहाला वळवता येतं, आपल्या डोक्यातल्या विचारांनी समूहाचा विचार तयार करता येतो, समाजाचा विचार तयार करता येतो आणि समाजाला आपल्या मागं आणता येतं, त्याला उत्तम राजकारणी म्हणता येतं. उदाहरणार्थ, महात्मा गौतम बुद्ध मला हा जगातला उत्तम राजकारणी आहे. महावीर आहे, बसवेश्वर आहे, खूप लोक आहेत. नामदेव महाराज आहे, विसोबा खेचर आहे, गुरु नानक आहे. तर ही मंडळी आहेत. मोहम्मद पैगंबर आहे, येशू ख्रिस्त आहे, आपलं कृष्ण आहे. तर ही माणसं या जगातली उत्तम राजकारणी आहेत. महात्मा गांधी आहे, आंबेडकर आहे, फुले आहेत, जे समाजाला आपल्या विचारांकडे ओढून घेतात, आपल्या विचारांसारखं जगायला बाध्य करतात आणि ती एक रेघ आखून देतात की ही सुंदर रेघ आहे जगण्याची. हे महत्त्वाचे राजकारणी आहेत या जगातले, असं मला वाटतं. म्हणजे विचार करून बघा या लोकांचा, तुमच्या लक्षात येईल हे जगातले उत्तम राजकारणी होते आणि अजूनही त्यांचं राजकारण चालू आहे. आणि जगातले सगळे राजकारणी जर या मार्गाने गेले तर हे जग अप्रतिम सुखी होईल असं मला वाटतं.